वसई आणि विरारचं आपल्याला काम करायचं आहे, पण मजबूत ट्रॅफिक कधी सुटेल कधी नाही, कारण 1 तास झाला ट्रॅफिकमध्येच अडकलोय घोडबंदर रोडला. नॉर्थ ईस्ट तेवारा आतमध्ये कोण ना. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर बघितला तर साऊथ वेस्टला किचन आणि साऊथ वेस्टला टॉयलेट बाथरूम. हे टॉयलेट हे बाथरूम हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो या घरामध्ये हा आहे. साऊथ ईस्टला त्यांनी बेड केला. ॲक्च्युली घर लांब आहे, म्हणजे 40 फूट असं लांब आहे. आणि असं जर बघितलं आपण तर बघा मोजून दाखवतो, 1 2 3 4 5 10 फूट असं आहे. म्हणजे जर आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बघितलं तर रुंद आहे आणि 40 फूट लांब आहे. तर त्या हिशोबानेच आपण यांचं काम करणार आहे. करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले हे बघा, हे चेंज करायचं, हे चेंज करायचं, हे चेंज करायचं. इथे काय दुसरं उपाययोजना करून जमणार. डायरेक्ट याला चेंज करून याला उचलून इथे जाईल, याला उचलून इथे जाईल. मंडळी एवढूसं केल्याने काय फरक पडतो ते लोकच सांगतील नंतर की किती फरक पडतो. पण कुठे चेंज करायचं, काय चेंज करायचं त्या पद्धतीने आपण त्यांना सांगूया. तर आपण आलोय आता वसई विरार. त्यांचं गावाचं नाव तर मला आठवत नाही, पण त्यांच्या घराची वास्तू आपण चेक करतोय. त्यांचं स्वतःचं घर आहे, बंगला आहे. आता मी वरती होतो जिना आहे इथून असं आजी ना. मग याचं नाव काय, हिमांशू वरती जायचं का बघायला? चल मला चला आम्ही जरा वरच. यस यस स्ट्रेट आहे एकदम. हा चढ बघायला एकदम स्ट्रेट आहे माझ्या मागचा. आणि हा पसारा आहे बोलतात, पण वरती तर बघावं लागेल ना. ती त्यांची साईड आहे, आपण ही कोणी साईड आहे तिथपर्यंत आपलं ते. हे दुसऱ्याचं बघा असं झालंय. बाबा बाबा. तर हा हिमांशू बंगल्याचे मेन मालक. नमस्कार, माझा भाचा म्हटला तरी चालेल. तर आता आपण यांच्या घराचं आता टेरेसवरती आलो आहे. टेरेसवरती काय बघणार, पण कोपरे बघायचे होते. तर ते कोपरे बघायचे होते, पण 10 फूटच जागा आहे आणि बाकीचे 10 फूट तिकडे. तर आपण आता खाली जाऊ. चलो हिमांशू. हा उतार यांचा खडा उतार रे भाई साहब. हो 90 अँगल आहे डायरेक्ट 90. आम्हाला सवय. आता आपल्याला कॅमेरामध्ये बघून उतरायचं. असं समजायचं की आपण ट्रॅकिंग करतोय ना हिमांशू. ताई कुठे गेल्या? हे बघा ताई, ही जागा चेंज करायची आहे. ते कळलं तुम्हाला, ते चेंज करायचं आता. ते एक लक्षात राहील, तुम्हाला दाखवतो बरं. हिमांशू ये, तुझ्या पण लक्षात राहील. हिमांशू ये इकडे बाळा. हे बघ सगळ्यात मेजर प्रॉब्लेम हा आहे. हे टॉयलेट बाथरूम चुकीचे, पाण्याची टाकी चुकीचे, स्वयंपाकघर चुकीचे. याला काढून आपल्याला इथे टाकायचं. या बेडला शिफ्ट करून इकडे घ्यायचं, या कोपऱ्यात डायरेक्ट. जबरदस्त इफेक्ट आहे. हा किचन तुझं डायरेक्ट इथे देऊन जाईल, या साईडला तोंड करताना. हो हो चालेल ना. प्लस ते टाकी टेरेसवर घेतले चालेल टेरेसवरती त्या साईडला बाथरूम. यस तेवढं एक करायचं. म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो, आपल्याला ते टॉयलेट बाथरूम चेंज करायचे. ते टॉयलेट बाथरूम चेंज करून आपण येणार त्या कोपऱ्यामध्ये. हे बघा, जिथे बेडरूम पाहिजे होतं तिथे टॉयलेट बाथरूम केलं आहे. बघा ही समोरची जागा आहे, इथे आपण टॉयलेट बाथरूम करू शकतो. ऑलरेडी या जागेच्या खाली 4x6चं टॉयलेट बाथरूम यांचंच आहे. यांनी एक एक्स्ट्रा बांधलं किचनच्या तिथे, जिथे बेडरूम पाहिजे तिथे. तर इथे आपण बाहेर उघडून बघू जरा खिडकीला जागा किती आहे. ॲक्च्युली जागा पण नाहीच आहे, कमी जागा आहे. पण यांचा हॉल जो आहे तो 20x40 आहे. 10 फूट यांच्याकडे आणि 10 फूट त्यांच्या दिराकडे. आणि लांबी फक्त यांना एकत्र मिळालेली आहे. आणि कॉमन पाय असल्यामुळे अजून प्रॉब्लेम झालेले आहेत. यांचा दरवाजा पण चुकीचा आहे, तो पण आपल्याला चेंज करायचा आहे. सगळ्या गोष्टी यांच्या वास्तुशास्त्राप्रमाणे नाही आहे. यांच्या घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स होते. आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हे मी नाही बोलत, हे गणित आहे. पंचमहाभूताची तत्त्व जर नीट केली तर नक्कीच फरक पडू शकतो.